वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय गुरुदेव। अर्चनीय वंदनीय प्रातःस्मरणीय परम पूजनीय माझ्या सर्व गुरूंना वंदन करून मित्रांनो, आजच्या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत। आजच्या चर्चेचा आपला विषय जो आहे तो म्हणजे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा, म्हणजे वास्तू आणि धनसंपदा। मित्रांनो, असा कोणता फॉर्म्युला किंवा असं कोणतं सूत्र आहे जो धन संपत्ती आकर्षित करेल? कारण धन ही अशी ऊर्जा आहे जी आपल्या जीवनात एक अविभाज्य घटक आहे आणि काळाची गरज देखील आहे। धनसंपत्ती ही अशी ऊर्जा शक्ती आहे जी आपल्या जीवनात टिकून राहणे अत्यंत आवश्यक आहे। आणि जर तुमच्याजवळ धन नसेल, तुमचं जीवन आजच्या या भौतिक जगात आणि व्यावहारिक जगात शून्य आहे किंवा तुम्ही खूप मागे आहात। तुमचं धन हे नेहमी वाढत जाणार असावं। कारण आज समाजात जो मानसन्मान, प्रतिष्ठा, यश, समृद्धी मिळते ती तुमच्याकडे असलेल्या धनसंपत्तीमुळेच। कारण आजची सामाजिक परिस्थिती ही त्याचप्रमाणे आहे। धनसंपत्ती ही तुमची बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा आहे किंवा असं समजा की एक सपोर्ट सिस्टम आहे। आता काही जण म्हणतील जगात सर्वश्रेष्ठ म्हणजे पैसा नाही, पैशाने सर्वच गोष्टी विकत घेतल्या जात नाहीत। तरी मित्रांनो, मी म्हणतो पैसा असणं ही काळाची गरज आहे। धन हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न आहे आणि ते काही चुकीचं नाही। अहो, जगात असला कोणता व्यक्ती आहे ज्याला धनाची किंवा पैशाची आवश्यकता नाही? त्यामुळे जीवनात पैशाला अत्यंत महत्व आहे। तुमच्या शब्दाला किंमत देखील पैशामुळेच आहे। त्यामुळे जीवनात पैशाला, धनाला अत्यंत महत्व आहे। आता हे धन जे आहे किंवा पैसा जो आहे हा केवळ एकाच मार्गाने किंवा एकाच सोर्समुळे प्राप्त होतो असं नाही, तर तुमच्या जन्मकुंडलीप्रमाणे, तुमच्या वास्तूप्रमाणे आणि तुमच्या मेहनतीप्रमाणे तो तुम्हाला प्राप्त होत असतो। चला तर चर्चा करूया वास्तूप्रमाणे धनप्राप्ती कशी होते। आता काही वास्तु तज्ञांच्या मते वास्तूमध्ये ठराविक दिशेतूनच धन आगमन होत असतं किंवा धनाची प्राप्ती होत असते, परंतु ते काही खरं नाही। तर वास्तूमधील प्रत्येक दिशा ही आपल्याला धनाचा मार्ग दाखवते किंवा धन प्राप्त करण्यासाठी, धन साठवण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरते। कारण वास्तुशास्त्रात आपल्या वास्तूमध्ये 8 दिशा आहेत आणि प्रत्येक दिशेमध्ये एक एक लक्ष्मीचं स्थान आहे किंवा एक एक लक्ष्मीचा वास आहे। म्हणजेच आपल्या वास्तूमध्ये अष्टलक्ष्मीचा वास आहे। म्हणजे प्रत्येक दिशेतील लक्ष्मी आपल्याला धनधान्य, ऐश्वर्य, वैभव, संतती, ज्ञान, आनंद, यश, कीर्ती, पराक्रम आणि धैर्य यासारख्या गोष्टी मिळवून देते। मित्रांनो, याचा अर्थ काय होतो?
आपल्याला आपल्या जीवनात सुख संपत्ती, ऐश्वर्य, वैभव, विपुलता, समृद्धी, इच्छापूर्ती, आरोग्य, शिक्षण, मुलांचं करिअर या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या वास्तूमधील अष्टदिशा, अष्टलक्ष्मी, देवता, ऊर्जा आणि तत्व यांच्या माध्यमातून प्राप्त होत असतं. चला तर सुरुवात करूया आज आपण उत्तर दिशेपासून. उत्तर दिशा काय म्हणते ते बघूया. उत्तर दिशेचा पालक आहे म्हणजे दिशापालक आहे कुबेर. कुबेर देव म्हणजे धनाची देवता. कुबेर म्हणजे देवतांच्या धनसंपत्तीचा रक्षक म्हणजे खजिनदार. या दिशापालकाचं जे वाहन आहे ते आहे पांढरा घोडा म्हणजे सफेद घोडा. आता सफेद घोडा हे प्रतीक काय दाखवतं आपल्याला, तर सफेद घोडा आपल्याला दाखवतं ऐश्वर्य, प्रगती, यश दाखवतं. आता या दिशेतील लक्ष्मी जी आहे अष्टलक्ष्मीपैकी ती आहे धनलक्ष्मी. धनलक्ष्मी म्हणजे धनाचा वर्षाव करणारी, संपत्तीचा वर्षाव करणे, ऐश्वर्याचा वर्षाव करणारी. या दिशेतील जो ग्रह आहे तो ग्रह आहे बुध. बुध ग्रह म्हणजे बुद्धीचा, ज्ञानाचा, संपत्तीचा आणि संवादाचा म्हणजे कम्युनिकेशनचा कारक. या दिशेतील तत्व आहे जलतत्व. आणि जलतत्व म्हणजे मन, जलतत्व म्हणजे समृद्धी. आपण म्हणतो ना, त्याने पाण्यासारखा पैसा खर्च केला, त्याच्याकडे पाण्यासारखा पैसा येतो, अमुक तमुक पाण्यासारखा पैसा कमवतो. म्हणजेच काय की धनाला पाण्याची उपमा देण्यात आलेली आहे. म्हणजे उत्तर दिशेतील जे जलतत्व आहे हे समृद्धी स्वरूप आहे. आणि समृद्धी म्हणजे धनच. उत्तर दिशा आपल्याला अबंडन्स देत असते. वास्तूमध्ये मधील अत्यंत महत्वाचं ऊर्जा क्षेत्र म्हणजे उत्तर दिशा. संपूर्ण उत्तर दिशेचे गुणधर्म या ऊर्जा क्षेत्राशी निगडीत आहे. उत्तर दिशेकडून आपल्याला जैविक ऊर्जा प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येचं उत्तर जर कोण देत असेल तर ती आहे उत्तर दिशा. आपल्या वास्तूमधील उत्तर दिशा संतुलित किंवा शुभ असेल, बॅलन्स असेल, तर या घरातील व्यक्ती धनवान, ऐश्वर्य संपन्न, वैभवशाली, सर्व भौतिक सुखांचा भोग घेणारा, संपत्तीचा उपभोग घेणारे असतात. यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. संपत्ती, आरोग्य, शिक्षण, करिअर या सर्व गोष्टींचा संगम या ऊर्जा क्षेत्राशी निगडीत आहे. त्याचप्रमाणे मातृसौख्य, वास्तुसौख्य, वाहन सौख्य, भौतिक सुखांची प्राप्ती, इच्छापूर्ती, मनस्वास्थ्य, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, प्रगती, वृद्धी, सफलता, आत्मिक आनंद, नवीन जीवनात येणाऱ्या नवीन संधी किंवा नोकरी, व्यवसायातील प्रगती, एक ना अनेक गोष्टींचा संगम आपल्याला या दिशेत पाहायला मिळतो. उत्तर दिशा जर संतुलित असल्यास व्यक्ती व्यवसायात उत्तम प्रगती करतो. नवीन उत्पादनाची किंवा वस्तूंची निर्मिती करण्याकडे त्यांचा कल असतो. त्याचप्रमाणे यांना व्यवसायात नवीन संधी देखील प्राप्त होतात. ही सफलता, आत्मिक आनंद, नवीन जीवनात येणाऱ्या नवीन संधी किंवा नोकरी, व्यवसायातील प्रगती, एक ना अनेक गोष्टींचा संगम आपल्याला या दिशेत पाहायला मिळतो. उत्तर दिशा जर संतुलित असल्यास व्यक्ती व्यवसायात उत्तम प्रगती करतो. नवीन उत्पादनाची किंवा वस्तूंची निर्मिती करण्याकडे त्यांचा कल असतो. त्याचप्रमाणे यांना व्यवसायात नवीन संधी देखील प्राप्त होत असतात. चांगल्या प्रकारच्या ऑर्डर्स मिळतात. यांना कर्ज लवकर मिळतं.
यांच्या मालाला त्यांचा जो प्रॉडक्ट असतो त्या प्रॉडक्टला बाजारामध्ये चांगली मागणी असते, प्रॉडक्टची क्वालिटी उत्तम असते. त्यामुळे काय होतं की व्यवसायात वृद्धी होते, व्यवसायाचा विस्तार होतो. आणि व्यवसायाचा विस्तार झाला म्हणजेच काय झालं, तिथे समृद्धी, सफलता, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, प्रसिद्धी आलीच की. त्याचप्रमाणे जर या व्यक्ती नोकरी करत असतील ते यांना नोकरीत देखील चांगलं यश मिळतं, नवीन नवीन संधी मिळतात, नोकरी त्यांची प्रगती होते, यांना प्रमोशन मिळतं. आता प्रमोशन मिळालं म्हणजे पगारवाढ आलीच, म्हणजे धन वाढलंच की. त्याचप्रमाणे हे ऊर्जा क्षेत्र जर संतुलित असल्यास या व्यक्ती सर्व गुण संपन्न असतात. यांच्या मनावर, इंद्रियांवर नियंत्रण असते. त्यामुळे यांना मानसिक शांती, उत्तम आरोग्य प्राप्त झाले असते. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने एक खजाना किंवा एक संपत्ती बहाल केलेली आहे, परंतु ती शोधण्याची चौकस नजर किंवा दृष्टी असायला हवी. ती दृष्टी उत्तर दिशेतून प्राप्त होते. आपल्यात असलेली कोणती अशी क्षमता आहे जिचं रूपांतर धनात होईल? या विश्वातील सर्व संपत्तीशी जोडण्याचं कार्य उत्तर दिशेच्या मधून प्राप्त होतं. म्हणजेच हे ऊर्जा क्षेत्र वास्तूमध्ये संतुलित असेल किंवा बॅलन्स असेल त्यावेळी माणसाला अबंडन्स प्राप्त होतं. म्हणून उत्तर दिशा आपल्या वास्तूमध्ये संतुलित असणं फार महत्वाचं आहे. परंतु आपल्या वास्तूमधील उत्तर दिशा असंतुलित असेल, दूषित असेल किंवा त्याच्यामध्ये दोष निर्माण झाला असेल तर अशा वास्तुधारकाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. धननाश होतो, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, त्याचं कर्ज वाढतं, नोकरी व्यवसायात अडथळे निर्माण होतात, नवीन नवीन संधी यांना प्राप्त होत नाही, व्यवसायात नवीन ऑर्डर मिळत नाही, जुने ग्राहक तुटतात किंवा क्लायंट तुटतात, सोडून जातात, त्यामुळे नुकसान होतं. यांना आलेल्या संधीचा फायदा घेत नाही किंवा संधीचा उपयोग करून घेता येत नाही, यांना व्यवसायात प्रगती करता येत नाही, यांची व्यवसायात वृद्धी होत नाही. यांनी क्लायंटला जो माल विकलेला असतो त्या मालाचे पैसे देखील यांना मिळत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये यांचे पैसे अडकतात, मनी ब्लॉकेज होतं. त्यामुळे साहजिकच आहे व्यवसायात नुकसान होतं, अपयश होतं. आणि या व्यक्ती जर नोकरी करत असतील किंवा नोकरी करणारे असतील तर नोकरीत यश मिळत नाही, प्रगती होत नाही, प्रमोशन मिळण्यास अडथळे निर्माण होतात. या वास्तूमधील लोकांच्या अनेक समस्या असतात. यांनी केलेल्या मेहनतीचं फळ किंवा मोबदला यांना व्यवस्थित मिळत नाही. यांनी केलेली मेहनत किंवा काम हे नेहमी बिघडत असतं. यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसटून जातो. तर काही व्यक्तींच्या मते यांचं मानसिक ताण वाढत जातं, एक भीती निर्माण होते. काय होत असेल बरं असं? तर उत्तर दिशा असंतुल असल्यामुळे. उत्तर दिशा ही तुमच्या घरात सुखाचा, आनंदाचा संचार करते. परंतु उत्तर दिशा जर बाधित असेल किंवा उत्तर दिशेमध्ये दोष असेल तर तेथील जलतत्व, कारण उत्तर दिशेमध्ये जलतत्व आहे, तेथील उत्तर दिशेमध्ये जलतत्व बिघडतं, अनेक समस्या उभ्या राहतात. उदाहरणार्थ सांगतो मित्रांनो, समजा उत्तर दिशेमध्ये तुमच्या घराचं किचन आहे, म्हणजे स्वयंपाक घर आहे. आता किचन आहे किंवा समजा उत्तर दिशेला लाल रंग किंवा लाल रंगाच्या संबंधित असलेले रंग, रेड कलरच्या फॅमिलीतले रंग जर असतील
तर काय होईल? तिथे अग्नितत्व येईल. उत्तर दिशा ही जलतत्वाची, आणि तिथे निर्माण काय झाले तर अग्नितत्व. हे दोन्ही तत्व एकमेकांचे शत्रू आहेत, अँटी एलिमेंट्स आहेत. त्यामुळे काय होईल? धननाश, मनी ब्लॉकेज, आरोग्याच्या समस्या निर्माण होतील, आरोग्याचे प्रश्न वाढायला लागतील. त्याचप्रमाणे समजा जर उत्तर दिशेला जडत्व आलं, तुम्ही काहीतरी स्टोरेज सामान करून ठेवलं, अडगळता निर्माण केली, कचरा निर्माण केला, नको तेवढं सामान तिथे नेऊन ठेवलं, तर काय झालं? तिथे पृथ्वी तत्व वाढायला लागतं. आणि पृथ्वी तत्व काय करतं? पृथ्वी तत्व हे जलाला अडवतं, जलाला बांध घालतं. याचा अर्थ तुम्ही तुमच्या धनसंपत्तीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण केला, एक बांध घातला, त्यामुळे तुमची धनसंपत्ती येण्याचा मार्ग बंद होतो. तुमचे खर्चाचं प्रमाण, तुमच्या घरातील खर्चाचं प्रमाण वाढतं, अनाठाई पैसा खर्च व्हायला लागतो. दुसरी गोष्ट अशी की समजा उत्तर दिशेला टॉयलेट म्हणजे शौचालय असेल तर काय होईल? शौचालय म्हणजे राहूचं मुख. राहूला म्हणजे तुमच्या घरातील राहूचं स्थान कोणतं? तर तुमच्या घरातील शौचालय, टॉयलेट सीट म्हणजे राहू. आता हा राहू तुमच्याकडे असेल उत्तर दिशेमध्ये, काय होईल? उत्तर दिशा दूषित होईल. आणि टॉयलेटचं काम काय आहे? डिस्पोज करणं, प्रत्येक गोष्टीला डिस्पोज आउट करणं, त्याची विल्हेवाट लावणं. म्हणजे तुम्ही जे धन कमवलेलं असेल, जो तुमच्याकडे पैसा आला असेल, तो सगळा नसतो, निघून जाईल. म्हणजे तुमचे निघून जाईल म्हणजे कसं होईल की तुम्ही धन कमवलं, तुमच्याकडे धन आलं, पण ते नको त्या मार्गाने खर्च झाले, तुमचे एक्सपेन्सेस वाढले, तुम्ही आजारी पडता किंवा तुम्हाला डॉक्टर उपाय होतो, डॉक्टरांवर औषधांवर तुमचा पैसा खर्च होतो, म्हणजे एक्सपेन्सेस आलेच. त्याचप्रमाणे या घरातील लोकांनी जर समजा उच्च शिक्षण घेतलं असेल तरी यांच्या शिक्षणाप्रमाणे यांना नोकरी मिळत नाही, यांची प्रगती होत नाही. आणि या घरातील मुलांनी सुद्धा उच्च शिक्षण घेतलं असेल तरी त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळत नाही. काही वेळेस असं होतं की यांचं शिक्षण उच्च झालंय, यांचं शिक्षण एका क्षेत्रामध्ये झालंय आणि हे काम करतात दुसऱ्या क्षेत्रामध्ये, अशी सुद्धा परिस्थिती निर्माण होते. यांनी केलेल्या कामाची किंवा केलेल्या मेहनतीचं फळ यांना मिळत नाही, यांच्या कामाची दखल घेतली जात नाही. यांचे वरिष्ठ किंवा यांचे बॉस असतात ते यांचं कौतुक करत नाही, त्यामुळे हे लोक मागे पडतात, यांची प्रगती होत नाही, यांना प्रमोशन मिळत नाही. यांनी केलेल्या मेहनतीचं फळ किंवा श्रेय हे दुसऱ्याच व्यक्तीला मिळतं. त्याचप्रमाणे व्यवसायाच्या ठिकाणी या व्यक्ती प्रचंड मेहनत करून काम करतात, उत्पादन करतात, पण उत्पादनाप्रमाणे उत्पन्न होत नाही. आणि उत्पन्न समजा झालंच तरी कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो आलेला पैसा खर्च होतो. कर्ज असतं, कर्ज असेल तर कर्जाचे हप्ते देण्यात जातात की इतर त्यांनी घेण्यात जातात, त्यामुळे मेहनतीचं फळ वाया जातं. हे ऊर्जा क्षेत्र बिघडल्यास आरोग्याच्या तक्रारी वाढत जातात. हे वास्तवात सगळ्यात महत्वाचं. आरोग्याच्या तक्रारी वाढतात, निदान लवकर होत नाही, डॉक्टर आणि औषध उपचारावर अनाठाई पैसा खर्च होतो. कधी कधी सामान्य गोष्ट असते, पण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर सांगतो एक्सरे काढा, सोनोग्राफी करा, हे करा, ते करा, पण रिपोर्ट्स काय नॉर्मल, पण पैसा मात्र खर्च होतो. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्या वास्तूमधील उत्तर दिशा बिघडल्यास आपल्या वास्तूमधील लक्ष्मीचं धनस्थान बिघडतं, जलतत्व दूषित होतं आणि त्यामुळे अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आपल्याला याविषयी अधिक माहिती जर हवी असेल तर आपण मला कॉल करू शकता 9136157955. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल
तर बेल आयकॉन बटन दाबा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.